आपण विपणनाची मूलतत्वेच्या पहिल्या भागामध्ये विपणनाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी वेगवेगळ्या विपणन शास्त्रज्ञांनी केलेल्या विपणनाच्या व्याख्या आपण लक्षात घेतलेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या व्याख्यानामध्ये आपण त्यातलेच काही व्याख्या, उदाहरणार्थ डॉक्टर फिलिप कोटलर यांची व्याख्या अधिक विस्ताराने अभ्यासलेली होती. आणखी काही व्याख्या आपण अभ्यासल्यानंतर आपण विपणनाची त्या व्याख्यांच्यावरून वैशिष्ट्य लक्षात घेतली होती. वैशिष्ट्य लक्षात घेतल्यानंतर विपणनाचं त्याच्यावर नेमकं स्वरूप काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला होता. आणि विपणन नेमकी कोणकोणत्या गोष्टींशी संबंधित आहे, निगडीत आहे, हे देखील पाहण्याचा प्रयत्न दुसऱ्या व्याख्यानामध्ये केला होता. आता आपण तिसरं व्याख्यान आज जे अभ्यासतो आहोत व्याख्यानामध्ये, या तिसऱ्या व्याख्यानामध्ये आपल्याला आपण दोन महत्वाच्या गोष्टी शिकणार आहोत की विपणनाची व्याप्ती आणि स्वरूप लक्षात घेतल्यानंतर आपल्याला साधारण लक्षात येतं की विपणन हे एकूण अर्थव्यवस्थेच्या सगळ्याच दृष्टिकोनातून किती महत्वाचं आहे. आणि मग विपणनाच्या वेगवेगळ्या संकल्पना कोणकोणत्या आहेत आणि त्या कशा कशा डेव्हलप होत गेल्या, कशा कशा विकसित होत गेल्या, या दोन गोष्टी आपण आजच्या या व्याख्यानामध्ये अभ्यासणार आहोत. आज आपण पाहतो की विपणन हा सगळ्या एकूण औद्योगिक जगाचा, उद्योगाचा, उत्पादन व्यवस्थेचा अविभाज्य भाग बनलेला आहे. बाजारपेठेचा अविभाज्य भाग बनलेला आहे, किंबहुना महत्वाचा भाग बनलेला आहे. मग हे विपणन का महत्वाचं आहे, किती महत्वाचं आहे, कोणकोणत्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे, हे आपण याच्यामध्ये अभ्यासणार आहोत. जर विपणनाचं महत्व लक्षात घ्यायचं झालं तर आपण विपणनाच्या एकूण ज्या क्रिया विपणनामध्ये पार पाडल्या जातात त्या क्रिया ज्यावेळी आपण अभ्यासतो त्या सगळ्या क्रियांचा ज्यावेळी एकत्रित आपण विचार करतो, विपणनामधून ग्राहकांचं समाधान करणे एवढी जरी एक मर्यादित गोष्ट आपल्याला लक्षात येत असते तरीही विपणन हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीनं अनेक घटकांशी संबंधित असतं. विपणनाचं अनेक दृष्टिकोनातून महत्व आपल्याला लक्षात घेता येतं. आपल्याला ह्या डायग्रामवरून लक्षात येईल की विपणनाचं महत्व हे सामान्यपणे 4 प्रकारामध्ये आपण अभ्यासू शकतो. एक पहिली गोष्ट, विपणन हे उत्पादकाच्या दृष्टीने महत्वाचं, कारण उत्पादकानं ज्या वस्तू आणि सेवा तयार केलेल्या असतात त्या वस्तू आणि सेवांना बाजारपेठ मिळवण्यासाठी, त्या वस्तू आणि सेवांचा ग्राहकांशी विनियोग करण्यासाठी त्याला विपणनाचा आधार घ्यावा लागतो. म्हणून विपणन ही क्रिया उत्पादकाच्या दृष्टीने महत्वाची आहे. दुसरी गोष्ट, विपणन कुणासाठी केलं जातं? विपणन ग्राहकांच्या गरजा भागवण्यासाठी केलं जातं. हे विपणनाच्या केंद्रस्थानी ग्राहकांच्या गरजा असतात आणि म्हणून उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातून विपणन हे महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट, अर्थव्यवस्था. उत्पादक आणि उपभोक्ता यांच्यामध्ये विनिमयाच्या माध्यमातून वस्तूंची देवाणघेवाण होते आणि त्यामुळं वस्तूंना मूल्य निर्माण होतं, मूल्यांच्या आधाबदल होते आणि अर्थव्यवस्थेतलं ते एक महत्वाचं कार्य पार पडलं. कोणत्या अर्थव्यवस्था प्रगत आहेत? त्या अर्थव्यवस्थेमध्ये विपणन अत्यंत प्रभावी पद्धतीनं पार पडलं तर त्या अर्थव्यवस्था प्रगत आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व आपल्याला लक्षात घेता येईल. आणि सगळ्यात शेवटी विपणन ही एक सामाजिक क्रिया आहे. डॉक्टर फिलिप कोटलर यांनी आपल्या व्याख्येमध्ये स्पष्ट केलेलं आहे की ते असं म्हणतात की ती एक अशी व्यवस्थापकीय आणि सामाजिक प्रक्रिया आहे की जिच्याद्वारे व्यक्ती आणि व्यक्ती समूह आपल्या आवश्यकता आणि गरजा भागवण्यासाठी मूल्य असणारी उत्पादने तयार करतात आणि त्याचा दुसऱ्याशी विनिमय करतात. हे समाजाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा भागवणं. मॅकनेर आपल्या व्याख्येमध्ये असं म्हणतात की समाजासाठी राहणीमानाची निर्मिती करणे आणि ते समाजाला प्रदान करणे याच्यासाठी विपणन कार्यरत असतं. आणि म्हणून एकूण समाजाच्या राहणीमानाचं स्तर उंचावणं, समाजाला वेगवेगळ्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठा करणं, याच्यासाठी विपणन हे अत्यंत महत्वाचं असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपण विपणनाचे जे महत्व अभ्यासणार आहोत ते 4 प्रमुख दृष्टिकोनातून अभ्यास. सुरुवात आपण पाहू विपणनाचं उत्पादकाच्या दृष्टिकोनातून महत्व काय. पहिली गोष्ट, उत्पादक ग्राहकांच्या गरजानुसार वस्तू आणि सेवांचं उत्पादन करत असतात. म्हणजे काय? तर वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी वेगवेगळे उत्पादन घटक उत्पादकाला एकत्रित करावे लागतात.
भूमी, भांडवल, श्रम किंवा ज्याला इंग्रजीमध्ये क्यूब असं आपण म्हणतो, मॅन, मशीन आणि मटेरियल. त्या सगळ्या गोष्टी तू एकत्रित करतो, त्याच्यापासून उत्पादन तयार करतो आणि हे उत्पादन बाजारपेठेत आणतो. जोपर्यंत हा उत्पादक विपणक बाजारपेठेत वस्तू आणत नाही, तोपर्यंत त्यानं वस्तू तयार करण्यासाठी केलेला खर्च त्याला बाजारपेठेतून वसूल करता येतो. म्हणजे ज्यावेळी तो बाजारपेठेत वस्तू आणतो, आवश्यक ग्राहकांना वस्तू विकतो, त्या वस्तूची विक्री किंमत ज्यावेळी त्याला प्राप्त होते, त्याच वेळी त्यानं केलेल्या वस्तूच्या उत्पादनाचा खर्च त्या विक्री किमतीतून वसूल होत असतो. म्हणजे उत्पादन करणं हा खर्चाची बाब आहे आणि विपणन करणं ही उत्पन्नाची बाब आहे. म्हणून संस्थेच्या उत्पन्नाचा मार्ग म्हणून विपणनाकडे आपल्याला पाहता येईल. कुठलाही उत्पादक असू दे, त्याला उत्पादन वस्तूचे जे केलेलं असतं ते बाजारपेठेत विपणनाचा आधार घेऊन विकल्याशिवाय त्यानं केलेला खर्च वसूल होत नाही. त्यामुळे संस्थेला जे काही उत्पन्न मिळतं ते विपणन प्रभावी असेल तरच मिळू शकतं. आणि म्हणून विपणन हा उत्पादक संस्थेच्या उत्पन्नाचा मार्ग असतो. विपणन केलं नाही तर तुम्हाला उत्पन्न तेवढं मिळू शकत नाही. दुसरी गोष्ट, विपणनामुळं माहितीचा पुरवठा होतो. उत्पादकाला माहिती ही अत्यंत आवश्यक असते. कारण का, बाजारपेठेत नेमक्या ग्राहकांच्या गरजा काय आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आणि सेवा त्यांना आवश्यक आहेत, किती किंमत त्याच्यासाठी ते मोजू इच्छितात, मोजू शकतात, ग्राहकांच्या आवडीनिवडीत काय बदल होत आहेत, ग्राहकांचे वेगवेगळ्या त्यांच्या मागणीवर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत, ही सगळी माहिती विपणकाला आवश्यक असते, उत्पादकाला आवश्यक असते. उत्पादकाला विपणन कार्याच्या माध्यमातून ही माहिती मिळवता येते. म्हणजे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असणारी बाजारपेठेतली सगळी माहिती विपणन क्रियेद्वारे त्याला प्राप्त होते. विपणनामुळे ग्राहकांशी संपर्क प्रस्थापित होतो. ग्राहकांशी संपर्क प्रस्थापित झाल्यानंतर ग्राहक आपल्या गरजा आणि मागण्या उत्पादकापुढे ठेवतात आणि उत्पादकाला त्या वस्तू आणि सेवा मिळाल्यानंतर, वस्तू आणि सेवांच्या बाबतीत माहिती मिळाल्यानंतर त्या पद्धतीच्या वस्तू आणि सेवा उत्पादक तयार करू शकतात आणि ग्राहकांना देऊ शकतात. म्हणजे वस्तू सेवांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचा पुरवठा त्याच्यातून होत असतो. तिसरी अत्यंत महत्वाची गोष्ट उत्पादकाच्या दृष्टीनं, ती म्हणजे नवनिर्मिती आणि बदलाचे व्यवस्थापन. ही अत्यंत महत्वाची एक गोष्ट आहे. म्हणजे आपण असं इंग्रजीमध्ये म्हणतो, एक सुंदर वाक्य आहे इंग्रजीमध्ये, नथिंग इज परमनंट इन धिस वर्ल्ड एक्सेप्ट चेंज. म्हणजे शाश्वत काय असेल, बदल हाच शाश्वत आहे. कुठल्याही उत्पादकाला, उद्योगाला बाजारपेठेत टिकून राहायचं असेल तर त्याला सातत्यानं नवीन काहीतरी करावं लागतं, जे पूर्वी कुणीतरी केलेलं नाही किंवा आहे त्याच्यात सातत्यानं बदल करावा लागतो. कारण ग्राहकांच्या आवडीनिवडी सातत्यानं बदलत असतात. या बदलाचं व्यवस्थापन करण्यासाठी त्याला आवश्यक असणारी माहिती, आवश्यक असणारे सगळे आदाने ही विपणन क्रियेतून मिळत असतात. म्हणजे त्याला नवनिर्मिती कशामुळे शक्य होते? बाजारपेठेतल्या माहितीच्या आधारानं तो ग्राहकांना कोणती गोष्ट हवी आहे, ग्राहक नेमक्या कोणत्या गरजेपासून वंचित आहेत हे त्याला कळतं. त्या पद्धतीच्या वस्तू आणि सेवा तो नवीन तयार करू शकतो. त्याचबरोबर ग्राहकांच्या आवडीनिवडीमध्ये सातत्याने वेगवेगळ्या कारणांना बदल होत असतात. त्या आवडीनिवडीवर प्रभाव टाकणारे घटक आपण पाहणार आहोत. फॅशन आहे, चालीरीती आहेत, रूढी, परंपरा, संकेत आहेत. अशा अनेक गोष्टींमुळे त्यांच्या आवडीनिवडीत बदल होत असतात. हे बदल जर उत्पादकाने वेळीच लक्षात घेतले तर ग्राहकांच्या बदलत्या गरजांना अनुरूप असे वस्तू आणि सेवांचे उत्पादन करणं त्याला शक्य होतं. विपणनामुळे ही बाब त्याला शक्य होते. चौथी महत्वाची गोष्ट, ही वस्तू विकासासाठी दिशादर्शन म्हणून विपणनाची त्याला मदत होते. वस्तू विकास हा एकूण उत्पादन प्रक्रियेतला महत्वाचा भाग आहे. कारण का, ज्यावेळी बाजारपेठेत जी वस्तू येते, पहिल्यांदा जी वस्तू येते ती ग्राहकांच्या प्राथमिक गरजांना सुसंगत असते. ज्यावेळी लोक वस्तू वापरू लागतात त्यावेळी त्या वस्तूकडून असणाऱ्या त्यांच्या अपेक्षा वाढत जातात. आणि अपेक्षा वाढत गेल्यानंतर वस्तूकडून ते अधिक अधिक आपल्याला समाधान मिळावं अशी त्यांची इच्छा तयार होते. ती पूर्ण करायची झाली तर सातत्यानं उत्पादकाला वस्तूमध्ये विकास करावा लागतो, प्रॉडक्ट डेव्हलप करावं लागतं, जे ग्राहकांच्या बदलच्या गरजांशी अनुरूप असेल, सुसंगत असेल. म्हणून प्रत्येक उत्पादक आपल्या उत्पादनामध्ये सातत्यानं आपण तयार करत असलेली उत्पादनं विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो आणि ही कंटिन्युअस प्रोसेस आहे, सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. या वस्तू विकासासाठी आवश्यक असणाऱ्या दिशा, म्हणजे कोणत्या पद्धतीने वस्तूचा विकास झाला पाहिजे याच्यावर त्याला विचार करता येतो.
फॉर एक्झाम्पल आता विचारात घ्या तुम्ही, आज आपण वाहन उद्योग जर लक्षात घेतला तर वाहन उद्योगामध्ये इलेक्ट्रिक कारचे आता मोठ्या प्रमाणावर वारं सुरू झालेलं आहे. कारण पारंपरिक जे ऊर्जा स्रोत आहेत, त्या पारंपरिक ऊर्जा स्रोतांच्या तुटवडा निर्माण झाल्यामुळं अपारंपरिक ऊर्जा स्रोतांच्यावर आता भर दिला जात आहे. त्याचबरोबर तेलाची टंचाई होत असल्यामुळं इलेक्ट्रिकवर चालणारी, विजेवर चालणारी वाहनं आता होत आहेत. आता ही ग्राहकांच्याकडूनच मागणी येत आहे. त्यामुळे अनेक वाहन उत्पादक आता डिझेल, पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या सोडून इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्या, विजेवर चालणाऱ्या गाड्या तयार करण्यासाठी प्रयत्न करतायत. म्हणजे ते प्रॉडक्ट डेव्हलप करतायत. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारं दिशादर्शन, कुठल्या दिशेनं, कुठल्या प्रकारची प्रॉडक्ट तयार करायची, याचं मार्गदर्शन त्यांना हे विपणनातून होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. पुढची गोष्ट म्हणजे ग्राहक वर्ग आणि बाजारपेठांची निर्मिती. विपणनामुळे आपण ग्राहकांच्या संपर्कात येतो. ग्राहकांच्या संपर्कात आल्यानंतर ग्राहकांच्या गरजांची चांगल्या पद्धतीने पूर्तता होते. त्यामुळं नवीन बाजारपेठेत प्रवेश करणाऱ्या उत्पादकाचा एक निश्चित ग्राहक वर्ग तयार होतो. नवीन बाजारपेठा त्याला शोधता येतात. म्हणजे एखाद्या विशिष्ट बाजारपेठेमध्ये त्यानं लोकांच्या, ग्राहकांच्या गरजांची पूर्तता केली, तर नवीन बाजारपेठा त्याला पुन्हा शोधता येतात. नवीन बाजारपेठेमध्ये प्रवेश करता येतो. आणि बाजारपेठांचा विस्तार करणं ही प्रत्येक विपणन संस्थेचं ध्येय असतं प्रमुख. बाजारपेठांची नवीन निर्मिती करणं, नवीन बाजारपेठा शोधणं, नवीन ग्राहक वर्ग शोधणं, अधिकाधिक ग्राहकांच्याकडे जाणं, हे केवळ आणि केवळ विपणनामुळे शक्य होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. दुसरा एक महत्वाचा फायदा गुंतवणुकीवर योग्य लाभ. कुठलाही उत्पादक असू दे, ज्यावेळी उत्पादन साधनामध्ये वस्तू आणि सेवा निर्माण करण्यासाठी तो गुंतवणूक करत असतो. ही गुंतवणूक केल्यानंतर त्याची स्वाभाविक अपेक्षा असते की या गुंतवणुकीवर योग्य लाभ मिळाले पाहिजे. जर समजा त्यानं वस्तू तयार केली आणि ती बाजारपेठेत प्रभावी पद्धतीने विपणित केली नाही, तर त्याला अपेक्षित उत्पन्न मिळणार नाही. आणि अपेक्षित जर उत्पन्न मिळालं नाही, तर त्याला त्यानं केलेल्या गुंतवणुकीवर योग्य लाभ मिळणार नाही. म्हणजे व्यवसायामध्ये, उत्पादनामध्ये त्यानं जी काही गुंतवणूक केलेली असते, त्या गुंतवणुकीवर जर योग्य लाभ त्याला मिळवायचा असेल, तर त्याला विपणनाचा आधार हा घ्यावाच लागतो. प्रभावी विपणन करून त्याला आपल्या गुंतवणुकीवर चांगल्या पद्धतीचे लाभ मिळवता येतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट, संस्थेचं अस्तित्व, विकास आणि भविष्य विपणनावरच अवलंबून असतं. आज बाजारपेठेत अनेक अशा उत्पादन संस्था आपल्याला सांगता येतील, की ज्यांचं अस्तित्व संपुष्टात आले. त्यामुळं तर प्रभावी विपणन न केल्यामुळे. अनेक संस्था प्रचंड विकसित झालेल्या आहेत. त्याच्यामुळं प्रभावी विपणनाचा अवलंब केल्यामुळे. म्हणजे संस्था बाजारपेठेत टिकून राहायची किंवा नाही, विकसित व्हायची किंवा नाही, किंवा त्या संस्थेला उज्ज्वल भवितव्य लाभलं जाणार किंवा नाही, हे केवळ विपणनाचं तंत्र ठरवतं. तुम्ही जर प्रभावी विपणन करत असाल, अधिक ग्राहकांच्यापर्यंत संबंधित पोहोचले जाल, अधिक ग्राहक तळ तुमचा विस्तारित होईल. आणि ग्राहक तळ विस्तारित झाला, ग्राहक पाया मजबूत झाला, तर तुम्हाला बाजारपेठेतून हलवणं कुठल्याही स्पर्धकाला शक्य होत नाही. त्यामुळे संस्थेचं अस्तित्व, संस्थेचा विकास आणि संस्थेचं भविष्य हे केवळ विपणनावर अवलंबून आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. स्वाभाविकच तुम्ही जर प्रभावी विपणन केलं, तर तुम्हाला स्पर्धेवर मात करता येते. कारण बाजारपेठेत कोण टिकतो? जो ग्राहकांच्या गरजा अधिकाधिक पर्याप्त पद्धतीने ग्राहकांना अधिकाधिक समाधान देतो, महत्तम समाधान देतो, असाच उत्पादक बाजारपेठेत टिकून राहतो. आणि जर तुम्ही अधिकाधिक ग्राहकांच्या गरजांचं अधिकाधिक प्रभावी पद्धतीने समाधान केलं, तर तुम्ही स्पर्धकांच्या पुढे निघून जाता. स्पर्धक वस्तूपेक्षा तुमच्या वस्तू आणि सेवांना अधिक मागणी येते, तुमचा ग्राहक तळ विस्तारला जातो. त्यामुळे बाजारपेठेत असणाऱ्या तीव्र स्पर्धेवर मात करण्यासाठी तुम्हाला विपणनाचा आधार घेणं हे क्रमप्राप्त महत्वाचं असल्याचं दिसून येतं. म्हणजे उत्पादकाच्या दृष्टीने आपण असे अनेक महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी त्याला विपणनाचा अंगीकार किंवा प्रभावी विपणनाचा अंगीकार आपल्याला करणं आवश्यक असल्याचं दिसून येतं. ही झाली उत्पादकाच्या बाबतीत महत्वाचं असणार विपणन. दुसरं आहे ग्राहक किंवा उपभोक्त्याच्या दृष्टीने. आपण पाहतो की विपणन ही क्रिया ग्राहक केंद्रित आहे. ग्राहक केंद्रित म्हणजे काय? तर जी केवळ आणि केवळ ग्राहकांच्या समाधानासाठी पार पाडली जाते. मग असं असेल तर ग्राहक किंवा उपभोक्त्याला विपणनाचा काय फायदा होतो, हे सुद्धा समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आता ग्राहक किंवा उपभोक्त्याच्या दृष्टीने काय महत्वाचं आहे, विपणन किती महत्वाचं आहे? पहिली गोष्ट, ग्राहक म्हणजे मनुष्य प्राण्याला, उपभोक्त्याला अनेक प्रकारच्या आवश्यकता असतात.
त्या आवश्यकतेतून त्याच्या गरजा निर्माण होतात आणि गरजातून तो आपल्या वस्तू आणि सेवासाठी मागणी निर्माण करतो. आपण आवश्यकता म्हणजे काय, तर एखाद्या मूलभूत समाधानापासून आपण वंचित आहोत असं आपल्याला वाटतं, ती आपल्याला आवश्यकता असते. आवश्यकतावर व्यक्तीचा व्यक्तिगतपणा आणि संस्कृतींचा प्रभाव पडल्यानंतर त्यांचं गरजांच्या मध्ये रूपांतर होतं. आणि ज्या गरजांना मनाची तयारी आणि पैशाचं पाठबळ मिळतं, त्या गरजा मागण्यांच्या मध्ये परावर्तित होतात. म्हणजे आवश्यकता, गरजा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मागण्यांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला विपणनाची आवश्यकता असते. म्हणजे आपल्याला जे मूलभूत समाधानापासून आपण वंचित आहोत असं आपल्याला वाटत असतं, त्यापोटी आपल्या ज्या गरजा निर्माण होतात, त्यापोटी आपण ज्या वस्तू आणि सेवांना मागणी निर्माण करतो, त्या वस्तू आणि सेवांची मागणी ही आपल्याला केवळ आणि केवळ विपणनाद्वारे पूर्ण करता येते. कारण तुमच्या आवश्यकता आणि गरजांचा अभ्यास विपणक करत असतो, उत्पादक करत असतो आणि तो तुम्हाला तुमच्या आवश्यकता आणि गरजा प्रभावी पद्धतीने पूर्ण करणाऱ्या वस्तू आणि सेवा देत असतो. हे केवळ विपणनामुळे शक्य होतं. दुसरी गोष्ट, वस्तू आणि सेवांचा नियमित आणि सोयीस्कर पुरवठा. विपणनामुळे वस्तू आणि सेवांचा नियमित आणि सोयीस्कर पुरवठा केला जातो. कुठल्याही ग्राहकाला ज्यावेळी वस्तू आणि सेवांची आवश्यकता असते, त्या वस्तू आणि सेवा त्याला योग्य वेळी मिळाल्या पाहिजे, योग्य ठिकाणी मिळाल्या पाहिजे आणि वाजवी दरात मिळाल्या पाहिजे. त्याचा व्यवस्थित पुरवठा, म्हणजे ज्या ठिकाणी तो त्याचा उपभोग घेतला जाणार आहे, त्या ठिकाणी ते मिळणं अपेक्षित असतं. वस्तू आणि सेवांचा नियमित आणि सोयीस्कर पुरवठा करणं हे विपणनातलं एक महत्वाचं कार्य आहे. आणि त्यामुळे ग्राहकांना ज्या वस्तू आणि सेवा सातत्याने लागत असतात, त्या नियमित पद्धतीने उपलब्ध होतात. म्हणजे उदाहरणार्थ, पावसाळा सुरू झाला, मला छत्र्यांची आवश्यकता आहे. ती पावसाळ्याच्या सुरुवातीला छत्र्या मला मिळाल्या पाहिजे. मला जिथं आवश्यक आहे तिथं मिळाल्या पाहिजेत आणि हे मिळवून देण्याचं काम विपणन करत असतं. त्यामुळं लोकांच्या गरजांची योग्य वेळेला आणि योग्य ठिकाणी पूर्तता होत असते. तिसरी महत्वाची गोष्ट, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून योग्य आणि वाजवी दरामध्ये वस्तू आणि सेवा उपलब्ध होतात. विपणनामध्ये ग्राहक समाधानावर भर दिला जातो. ग्राहकाचं समाधान होणं, ग्राहकांचं समाधान होण्याचा एक महत्वाचा पैलू कोणता, की आपल्याला गरजा अनंत असतात, सगळ्या गरजा आपण पूर्ण करू शकत नाही. का? तर त्या गरजा पूर्ण करण्या इतपत आर्थिक शक्ती आपल्याकडे असते. एखादी वस्तू घेण्यासाठी आपण बाजारपेठेत गेलो, काय होऊ शकतं, त्या वस्तूचा आपण पहिल्यांदा दर विचार, आपल्याला असणारी गरज, आपल्या दृष्टीनं असणाऱ्या त्या वस्तूचं ग्राहक मूल्य आणि त्या वस्तूची किंमत याची सांगड आपण मनामध्ये घालतो. आपण देत असलेली किंमत आपल्याला गरजेला अनुरूप आहे का, याचा आपण विचार करतो. त्या वस्तूचं ग्राहक मूल्य तितकं आहे का, याचा आपण विचार करतो आणि मगच ती वस्तू खरेदी करतो. त्यामुळे आपल्याला वस्तू आणि सेवा हव्या असतात, पण त्या कशा हव्या असतात, योग्य आणि वाजवी दरामध्ये हव्या असतात. आणि योग्य आणि वाजवी दरामध्ये या वस्तू आणि सेवा उपलब्ध करून देण्याचं काम विपणन करत असतं. कारण ग्राहकांना जर वाजवी दरामध्ये वस्तू मिळाल्या नाहीत, तर ते ग्राहक समाधान मिळणार नाही त्यांना, ते वस्तू खरेदी करणार नाही. मग ग्राहक समाधान महत्तम ठेवण्यासाठी विपणकाला ग्राहकांना अशा वाजवी दरामध्ये वस्तू आणि सेवा देणं महत्वाचं, आवश्यक ठरतं. चौथी महत्वाची गोष्ट, उपभोगाचं समाधान उपभोक्त्याला मिळतं. ही खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण मुळात विपणन ही क्रिया उपभोगाचं समाधान ग्राहकाला देण्यासाठीच पार पाडली जाते, निर्माण केली जाते. कारण लोकांना अनेक गोष्टींची आवश्यकता असतात. आवश्यकता म्हणजे मूलभूत समाधानापासून वंचित असणं. म्हणजे मला तहान लागली, मला पाणी हवंय, मला भूक लागली, मला अन्नपदार्थ हवेत, मला कपडे हवेत, मला पादत्राणं हवेत, मला औषध हवेत, मला वाहन हवेत. अशा अशा असंख्य गोष्टींचं समाधान मला आवश्यक असतं. ते समाधान, त्या समाधान देणाऱ्या वस्तू आणि सेवा ज्यावेळी मला मिळतात, त्यावेळी मी त्याचा उपभोग घेतो आणि मग मला उपभोगाचं समाधान प्राप्त होतं. विपणन ही अशी एक क्रिया आहे, की जी उपभोक्त्याला उपभोगाचं समाधान प्राप्त करून देते. त्यासाठी वस्तू आणि सेवांच्या मालकीचं हस्तांतरण उपभोक्त्याकडे केलं जातं. उपभोक्ता त्याचा उपभोग घेतात आणि मग त्याला उपभोक्त्याला त्याचं समाधान प्राप्त होतं. म्हणजे ग्राहक समाधानित करण्याची एक महत्वाची क्रिया आपल्याला सांगता येईल. दुसरी, आधुनिक ग्राहकाच्या किंवा उपभोक्त्याच्या दृष्टीने विपणनाचा एक महत्वाचा फायदा आपल्याला सांगता येईल, की त्यामुळं ग्राहकाच्या राहणीमानात प्रचंड वाढ झाली. राहणीमान म्हणजे त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा पूर्ण होतात. त्यामुळे त्याचं राहणीमान उच्च दर्जाचं झालंय. त्याचबरोबर त्याच्या जीवनशैलीमध्ये सुद्धा बदल झाला. जे पूर्वी राहत असलेला मनुष्य आणि आज मनुष्य, आदिमानव आणि आजचा आधुनिक मनुष्य, याच्या जीवनशैलीचा जो प्रमुख फरक आहे, तो केवळ आणि केवळ भौतिक वस्तूंच्या मुळे. या भौतिक वस्तू तुम्हाला कोण पुरवतं? विपणन ही क्रिया पुरवतं.
म्हणजे व्यक्तीच्या राहणीमानामध्ये, उपभोक्त्यांच्या राहणीमानामध्ये वाढ करणं, विकसित करणं राहणीमान आणि त्याच्या जीवनशैलीमध्ये बदल करण्यासाठी विपणन हे अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतं. आज आधुनिक दृष्टीनं आपण अनेक भौतिक गोष्टींचा उपभोग घेतो. तो केवळ आणि केवळ विपणनामुळे शक्य झाल्याचं आपल्याला दिसून येतं. महत्वाची गोष्ट विपणनामुळं माहितीचं आदान-प्रदान. पुढचा मुद्दा आपण ज्यावेळी पाहतो त्यावेळी विपणनामुळं ग्राहक आपल्या आवश्यकता आणि गरजा विपणकाला सांगतात. विपणन त्यावर हुकूम त्याला वस्तू आणि सेवा देतो. या दोघांच्या संवादातून ग्राहकाला आपल्या गरजांची सुद्धा नेमकी जाणीव होते. बहुतेक वेळेला विपणकच ती जाणीव त्याला करून देतो. आणि त्यामुळं ग्राहकाला आपल्या गरजांची जाणीव झाल्यानंतर त्यावर हुकूम वस्तू तो शोधतो आणि त्यामुळं ग्राहक ज्ञानामध्ये प्रचंड वाढ झाल्याचं आपल्याला. त्यानंतर वस्तू निवडीला वाव आणि त्याचं स्वातंत्र्य. विपणनामुळे काय होतं, की आपल्याला एखाद्या आपल्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अनेक पर्याय निर्माण होतात, उपलब्ध होतात. म्हणजे काय? तर समजा तुम्हाला आज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं, प्रवास करायचा आहे. प्रवास ही तुमची आवश्यकता आहे, गरज आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला अनेक पर्याय निर्माण होतात. म्हणजे तुम्ही कारनं जाऊ शकता. अलीकडे तरी ओला, उबेर सारख्या हायर कार तयार झालेल्या आहेत. तुम्ही रेल्वेने जाऊ शकता. तुम्ही लक्झरी बसनं जाऊ शकता. तुम्ही एसटी महामंडळाच्या बसनं जाऊ शकता. तुम्ही विमानानं जाऊ शकता. म्हणजे असे 5 पर्याय तुमच्याकडे उपलब्ध होतात. ही एक प्रवास ह्या गरजेसाठी हे 5 पर्याय दिलेत. तशा अनेक गोष्टी. तुम्ही कुठलीही गोष्ट घ्या. तुम्हाला एखादी दुचाकी घ्यायची आहे, तर बाजारपेठेमध्ये दुचाकीचं उत्पादन करणाऱ्या तुम्हाला किमान 8 ते 10 कंपन्या पाहायला मिळतील. म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला वस्तू निवडीला वाव मिळतो. तुम्हाला आज असं कोणीही सक्ती करू शकत नाही, की तुम्ही अमुक एक वस्तू खरेदी केली पाहिजे. दुसरी गोष्ट वस्तू निवडीचं तुम्हाला स्वातंत्र्य विपणनामुळे होतं. तुम्हाला तुमच्या आवश्यकतेला सूट होणारी अनुरूप ठरणारी कुठलीही वस्तू सेवा तुम्ही निवडू शकता. हे स्वातंत्र्य तुम्हाला विपणन बहाल करत असतं, ग्राहकांना बहाल करत असल्यामुळं वस्तू निवडीला वाव आणि स्वातंत्र्य त्याच्यामध्ये निर्माण ग्राहक उपभोक्त्याला प्रदान केलं जातं. त्याचबरोबर दर्जेदार आणि चांगल्या वस्तूंचा पुरवठा केला जातो. कारण नेहमी ग्राहक चांगल्या वस्तूंच्या शोधात असतो. त्याला चांगल्या वस्तू मिळाव्यात असं वाटत असतं. आणि ह्या चांगल्या आणि दर्जेदार वस्तू दिल्याशिवाय ग्राहकांच्या गरजांचं पर्याप्त समाधान होत नाही आणि हे समाधान केवळ विपणनच करून देत असल्याचं आपल्याला दिसून येतं. हे विपणनाचं उपभोक्त्याच्या दृष्टिकोनातून असणारं महत्व आपण लक्षात घेतलं, कारण विपणनाच्या एकूण केंद्रस्थानी उपभोक्ता असल्याचं आपण पाहतो. त्यानंतर समाजाच्या दृष्टीने. समाजाच्या दृष्टीने काय विपणन महत्वाचं आहे? हो. पहिला मुद्दा म्हणजे रोजगाराची निर्मिती. आता विपणनामुळे रोजगाराची कशी निर्मिती होते? आपण विपणनाच्या वेगवेगळ्या व्याख्या पाहताना लक्षात घेतलेलं आहे, की रिपन नावाचा विपणन शास्त्रज्ञ असा म्हणतो, की विपणनाची क्रिया पार पाडत असताना त्याच्यामध्ये जवळपास 120 क्रियांचा समावेश होतो. अनेक प्रकारच्या म्हणजे ग्राहकांच्या गरजा शोधण्यापासून एखादी वस्तू वापरून ग्राहक समाधानी झालाय किंवा नाही हे पाहण्यापर्यंत ज्या एकूण क्रिया पार पाडल्या जातात. म्हणजे अगदी वानगी दाखल किंवा उदाहरणादाखल सांगायचं झालं, तर त्याच्यामध्ये बँकिंग आलं, विमा आला, वाहतूक आल्या. सगळ्या प्रकारच्या ज्या सेवा आहेत ह्या त्याच्यामध्ये पार पाडायला लागतात. ह्या सगळ्यामधून प्रचंड रोजगाराची निर्मिती होते. जाहिरात असेल, प्रसिद्धी असेल, वाहतूक असेल, संग्रहण असेल, विमा असेल, बँकिंग असेल, अशा अनेक क्रिया पार पाडाव्या लागतात. त्याच्यामध्ये अनेक प्रकारचा रोजगार हा समाजाला निर्माण होतो. समाजाला रोजगार मिळाल्याशिवाय त्यांच्या क्रयशक्तीत वाढ होत नाही. त्यांच्या क्रयशक्तीत वाढ झाली नाही तर अर्थव्यवस्थेला गती मिळत नाही. त्यामुळे समाजाला रोजगार निर्माण करून देण्याचं काम. कारण रोजगार झाला, समाज सबल झाला तर समाज अधिक सुसंस्कृत होतो. मग पहिली गोष्ट म्हणजे रोजगाराची निर्मिती. दुसरी गोष्ट समाजाच्या आर्थिक विकासाला चालना. आर्थिक विकासाला चालना कशामुळे मिळते? तर रोजगार निर्माण झाला विपणनामुळे. लोकांची क्रयशक्ती वाढली. लोकांची क्रयशक्ती वाढल्यानंतर ते अधिक वस्तू आणि सेवांना मागणी निर्माण करतात. ते ज्यावेळी अधिक वस्तू आणि सेवांना मागणी निर्माण करतात, त्यावेळी त्या वस्तू आणि सेवा निर्माण करणारे लोक पुढे येतात. आपोआपच औद्योगिकरण वाढतं आणि आर्थिक विकासाला चालना मिळते. आणि समाज आर्थिक दृष्टीने प्रगत होतो. आजचा जो समाज आहे तो प्रगत कशाच्या अर्थानं? तर तो आर्थिक दृष्टीने प्रगत आहे म्हणून प्रगत आपण त्याला म्हणतो. म्हणजे मानवाच्या प्रगतीचे पहिलं प्रमुख आणि अत्यंत महत्वाचं ते मानक आहे, की ज्याच्या आधाराने आपण ते मोजू शकतो. दुसरी गोष्ट एक महत्वाची म्हणजे समाजाच्या दृष्टीने विपणन काय करतं? तर आपण बघितलेलं आहे मॅकनेरनी व्याख्या करत असताना विपणनाची ते असं म्हणतात, की मॅकनेर असू दे किंवा पॉल मसूर असू दे, ते असं म्हणतात, की
समाजासाठी राहणीमानाची निर्मिती करण्यात ते समाजाला प्रदान करतात. म्हणजे ज्यावेळी समाजातले अनेक लोक अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा वापरू लागतात, विपणनाद्वारे त्यांना या वस्तू आणि सेवा दिल्या जातात. विपणन लोकांच्या अशा गरजा लक्षात घेऊन त्यांना अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवा पुरवतं आणि आपोआपच त्यामुळं लोकांचं राहणीमान हे मोठ्या प्रमाणावर उंचावत असल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे लोकांचं राहणीमान उंचावतं म्हणजे समाजाचं राहणीमान उंचावतं. समाजाच्या राहणीमानाचा स्तर उंचावला तर समाज अधिक अधिक प्रगत गणला जातो. असा प्रगत समाज निर्माण करण्यासाठी आपल्याला विज्ञानाची आवश्यकता आहे. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे समाजाचं शिक्षण. समाज प्रगत होण्यासाठी समाजाच्या वेगवेगळ्या गरजा कोणत्या लक्षात घ्याव्या लागतात. त्या गरजावर हुकूम वस्तू आणि सेवा तयार कराव्या लागतात आणि आपण त्या वस्तू आणि सेवा तयार केल्या आणि समाजाला प्रदान केल्या तर समाज त्या वस्तू आणि सेवा वापरतं. समाज त्या वस्तू आणि सेवांची माहिती करून घेतं. त्या वस्तू आणि सेवा वापरायला सुरू करतं आणि आपोआपच समाज शिक्षित होत जातो. वस्तू आणि सेवेबाबत तो शिक्षित होत गेल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे ही अत्यंत एक महत्वाची गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात. समाजाचं शिक्षण करणं, समाज प्रगत करण्यासाठी समाजाला त्यांच्या गरजांची जाणीव करून देणं हे त्याच्यामध्ये महत्वाचं असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर पुढची महत्वाची गोष्ट आपल्याला त्याच्यामध्ये लक्षात येत आहे, सामाजिक विकास आणि आर्थिक प्रगती साधली जाते. सामाजिक विकास म्हणजे समाज प्रगत होतो, समाज पुढे जातो, समाजाच्या राहणीमानात वाढ होते, समाज सुसंस्कारित होतो, समाधानी होतो. समाज समाधानी झाला की आपोआपच आर्थिक दृष्टीने प्रगत होण्याकडे, म्हणजे आपल्याला ही भौतिक साधनं आवश्यक आहेत. या भौतिक गरजा आपल्या पूर्ण करायच्या झाल्या तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. त्यामुळे तो रोजगाराची वाट चोखाळतो, उद्योगधंदे उभा करतो, नोकरी करतो आणि आर्थिक प्रगती साधतो. म्हणजे समाजाच्या दृष्टीनं सामाजिक विकास आणि आर्थिक प्रगती ह्या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे कुठलाही समाज केवळ आर्थिकदृष्ट्या प्रगत आहे आणि सामाजिकदृष्ट्या मागास आहे असं होत नाही, किंवा कुठलाही समाज केवळ सामाजिकदृष्ट्या पुढे आहे, प्रगत आहे आणि आर्थिकदृष्ट्या मागे आहे असं कधी होत नाही. तर सामाजिक आणि आर्थिक प्रगती ह्या हातात हात घालून चालत असतात आणि मानवाची सामाजिक आणि आर्थिक प्रगती करण्यामध्ये विपणन ही खूप महत्वाची भूमिका बजावत आपल्याला दिसून येते. त्यानंतर सगळ्यात शेवटचं म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विपणनाचं महत्व. मुळात अनेक विपणन शास्त्रज्ञांनी विपणन ही आर्थिक क्रिया आहे असं नमूद केलं आहे. त्या अनुषंगाने आपण बघू. पहिली गोष्ट म्हणजे अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते. काय होतं, ज्यावेळी लोकांच्या गरजा, आवश्यकता एखादा उत्पादक लक्षात घेतो आणि त्यावर हुकूम वस्तू आणि सेवा तयार करतो. त्या वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी त्याला उत्पादन साधनांचं एकत्रीकरण करावं लागतं. अनेक प्रकारचे उत्पादन साधनं तो एकत्रित करतो. म्हणजे त्यातले प्रमुख आहेत भूमी, भांडवल, श्रम आहे. इंग्रजीमध्ये एम क्यूब आहे, मॅन मशीन मटेरियल. ह्या सगळ्या गोष्टी तो खरेदी करतो, उभा करतो, उत्पादन संस्था उभी करतो, सेवा उद्योग उभा करतो, त्याच्यातून वस्तू आणि सेवांची निर्मिती करतो आणि ते समाजाला देत राहतो मूल्यांच्या बदल्यामध्ये, पैशांच्या बदल्यामध्ये. त्यामुळे मूल्य निर्मिती मोठी होते आणि अर्थव्यवस्थेला गती प्राप्त होते. आणि अर्थव्यवस्था कोणती प्रगत, जिथं विपणन प्रभावी आहे ती अर्थव्यवस्था प्रगत. दुसरी गोष्ट औद्योगिकरणाला चालना. समाजामध्ये अशा अनेक प्रकारच्या गरजांची निर्मिती केली जाते, लोकांना गरजा जाणवून दिल्या जातात आणि त्या पूर्ण करण्यासाठी मग अनेक लोक पुढे येतात. वापस औद्योगिकरणाला चालना मिळत असल्याचं दिसून येतं. औद्योगिकरणाला चालना मिळाली तर आपोआपच एक सकारात्मक चक्र सुरू होतं. औद्योगिकरणाला चालना मिळाली, रोजगार निर्मिती झाली, रोजगार निर्मिती झाली, आपोआपच लोकांची क्रयशक्ती वाढली, लोकांची क्रयशक्ती वाढली, वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होते, वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ झाली, आपोआपच औद्योगिकरण वाढतं. म्हणजे ह्या एकमेकावर अवलंबून असणाऱ्या गोष्टी आहेत. कोणता देश प्रगत, जो देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत असतो तो देश प्रगत मानला जातो. त्यामुळे औद्योगिकरणाला चालना देण्यासाठी विपणन ही अत्यंत आवश्यक बाब आहे. तिसरी गोष्ट उद्योजकता आणि उपक्रमशीलता वाढीस लागते. विपणनामुळे लोकांच्या मनामध्ये, लोकांना हे लक्षात येतं की लोकांना कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आणि सेवांची आवश्यकता आहे. पण त्यातले काही लोक पुढे येतात, उपक्रमशील लोक पुढे येतात आणि त्या आवश्यकता आणि गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करण्यासाठी पुढाकार घेतात. त्यांना आपण उद्योजक म्हणतो. मग हे लोकांच्या मध्ये असे काही लोक पुढे असतात, धाडसी असतात, पुढे येतात, उत्पादन साधनांचं एकत्रीकरण करतात आणि लोकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रयत्न करतात. ते पुढे उद्योजक म्हणून ओळखले जातात. त्यामुळं विपणनामुळे लोकांच्या मध्ये उद्योजकता वाढीस लागते, उपक्रमशीलता वाढीस लागते. म्हणजे नवीन नवीन काहीतरी उपक्रम हाती घ्यायचे, नवोपक्रम हाती घ्यायचे आणि त्याच्यातून लोकांच्या गरजा भागवायचा असा प्रयत्न केला जातो.
दुसरी गोष्ट, ज्यावेळी देशांतर्गत अनेक प्रकारच्या तुम्ही समाजाच्या गरजा भागवत असता, त्यावेळी आपोआपच जर देशामध्ये तुम्ही अशा वस्तू आणि सेवाविषयक गरजांची पूर्तता केली, तर तुमचं लक्ष किंवा उत्पादकाचं लक्ष आपोआपच कुठं जातं? अन्य बाजारपेठांच्याकडे जातं. म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेकडे जातं. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खूप महत्वाच्या असतात. कारण आंतरराष्ट्रीय व्यवहारातून, आंतरराष्ट्रीय व्यापारातून आपल्याला परकीय चलन मिळत असतं. आणि कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेची मजबूती ही परकीय चलनाच्या साठ्यावर अवलंबून असते. आणि म्हणून अशा आंतरराष्ट्रीय व्यापार बाजारपेठांची निर्मिती करणं, निर्यात करणं, आंतरराष्ट्रीय चलन, परकीय चलन मिळवणं आणि त्याद्वारे आपली अर्थव्यवस्था बळकट करण्याचं काम ही विपणन करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. विपणनाच्या दृष्टीने ती महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर मागणी आणि पुरवठ्यात संतुलन. अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी वस्तूच्या किमती, आपण अर्थशास्त्र असं सांगतं की मागणी आणि पुरवठ्याच्या संतुलनातून वस्तूची किंमत ठरत असते किंवा सेवेची किंमत ठरत असते. अर्थव्यवस्थेमध्ये विपणन ही क्रिया अशी आहे जी मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन घडवून आणत असते. म्हणजे जर मागणी वाढली तर त्या पद्धतीने अनेक लोकांना प्रवृत्त करून वस्तूचा पुरवठा वाढवण्यासाठी विपणन प्रयत्न करतात. त्याच पद्धतीने पुरवठा वाढला तर पुरवठ्याला आवश्यक असणारी मागणी निर्माण करण्यासाठी उद्योजक प्रयत्न करतात. आणि ह्या दोन्हीच्या संतुलनातून ग्राहकांच्या गरजांची पूर्तता होत असते, विपणन व्यवहार पार पाडले जात असतात. आणि त्याचबरोबर ग्राहक कल्याण, म्हणजे ग्राहकाचं जास्तीत जास्त कल्याण. अलीकडं आपण पुढे पाहणार आहोत विपणनामध्ये होलिस्टिक मार्केटिंग नावाची एक संकल्पना आहे, सर्वव्यापी विपणन. तर ह्या सर्वव्यापी विपणनामध्ये ग्राहकांच्या बरोबर समाजाच्या सगळ्या मानवजातीच्या कल्याणाचा विचार केला जातो. ग्राहकाच्या कल्याणाचा तर विचार हा केला जातो, तो प्राधान्यक्रमाने विचार केला जातो. विपणनामधून केवळ नफा कमावणे एवढा मर्यादित उद्देश न ठेवता ग्राहकांचं कल्याण साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर उपभोग प्रवृत्तीला वळण लावणे. म्हणजे आज भारतीय बाजारपेठेत तुम्ही जर पाहिलात तर लोकांचे पेहरावाचे जर तुम्ही पद्धती बघितलात, आहाराची पद्धती बघितलात, तर त्याच्यामध्ये आपल्याला बदल आढळतात. हे बदल कशामुळे तयार झाले? विपणनामुळे तयार झाले. म्हणजे पूर्वी आपण जे आहार घेत होतो, पूर्वी ज्या पद्धतीचा पेहराव करत होतो, आता तशा पद्धतीचा आहार घेत नाही. आपण त्या पद्धतीचा पेहराव करत नाही. तर त्याच्यामधले बदलाव हे कशामुळे बदललं? आपली उपभोग प्रवृत्ती कशामुळे बदलली? तर केवळ आणि केवळ विपणनामुळे बदलल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. त्याचबरोबर अनेक अनुषंगिक सेवांचा विकास हा विपणनामुळे होत असल्याचं दिसून येतं. बँका असतील, विमा असेल, वाहतूक असेल, संग्रहण असेल, जाहिरात असेल, प्रसिद्धी असेल, अशा अनेक प्रकारच्या अनुषंगिक सेवा ह्या विपणनामुळे तयार होतात आणि त्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे अनेक अनुषंगिक सेवांचा विकास हा विपणनामुळे होत असल्याचं आपण पाहू शकतो. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून विपणन हे इतक्या महत्वाचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत विपणनाच्या विविध संकल्पना कशा तयार झाल्या. विपणनाचं महत्व लक्षात घेतल्यानंतर विपणन जे सुरुवातीला विपणन कशा पद्धतीने केलं जात होतं आणि आज कोणत्या पद्धतीनं केलं जातं. ह्या विपणनाच्या वेगवेगळ्या क्रियांच्यावर आधारित विपणनाच्या काही संकल्पना तयार झाल्या. या विविध संकल्पना कशा तयार झाल्या, त्याच्या केंद्रस्थानी काय आहे, याचा आपल्याला त्याच्यामध्ये अभ्यास करता येईल. विपणनाच्या विविध संकल्पनांची ज्यावेळी आपण उत्क्रांती अभ्यासतो त्यावेळी आज आपण पाहतो की विपणनाच्या सामान्यपणे आता 6 संकल्पना आज आपल्याला मांडल्या जातात. एक पहिली उत्पादन संकल्पना आहे, दुसरी विक्री संकल्पना आहे, तिसरी वस्तू संकल्पना आहे, चौथी विपणन संकल्पना आहे, पाचवी सामाजिक संकल्पना आहे आणि सगळ्यात शेवटी सर्वव्यापी विपणन, होलिस्टिक मार्केटिंग. तर ह्या संकल्पना नेमक्या काय आहेत हे आपण थोडक्यात समजून घेऊ. सुरुवातीच्या काळात आपण विपणनाचा विचार करत असताना आपण असं समजू की विपणन हे वस्तू विनिमयाच्या अवस्थेपासून सुरू झालं. म्हणजे एकूण आर्थिक उत्क्रांतीचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यामधले सगळ्यात पहिली अवस्था कोणती, तर आर्थिक स्वयंपूर्णतेची अवस्था. आर्थिक स्वयंपूर्णतेच्या अवस्थेमध्ये लोक आपली गरजा स्वतः भागवत होते. त्यानंतर काय झालं की त्यांनी ज्यावेळी आपल्या गरजा भागवून आपल्याकडे वस्तू आणि सेवा शिल्लक राहू लागल्या किंवा विशिष्ट प्रकारच्या उत्पादनामध्ये त्यांनी गती प्राप्त केल्यानंतर त्यांच्याकडे शिल्लक राहिलेल्या वस्तू इतरांना देण्याचा आणि त्याच्याकडून आपल्या न भागवलेल्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्याकडून वस्तू घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आणि तिथंच वस्तू विनिमय अवस्था शोधली गेली.
म्हणून असं आपण म्हणतो की वस्तू विनिमयाच्या अवस्थेमधूनच विपणन सुरू झालं. याचं कारण काय, की त्याच्यामध्ये पहिल्यांदा विनिमय सुरू झाला आणि विनिमय हा विपणनाचा गाभा असतो. मोबदल्याच्या बदल्यामध्ये आपल्या गरजांची पूर्तता करून. परंतु विपणनाला खरी गती कधी प्राप्त झाली? विपणनाला खरी गती ही औद्योगिक क्रांतीनंतर प्राप्त झाली. कारण औद्योगिक क्रांतीपूर्वी उत्पादनाचं स्वरूप हे अत्यंत मोजकं होतं, नेमकं होतं. जास्ती उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जात नव्हतं. चाकाचा शोध लागला, वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रसामग्रीचा शोध लागला, उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जाऊ लागलं. त्यामुळे विपणनाची सगळ्यात पहिली जी संकल्पना आहे ती उत्पादन संकल्पना मानली जाते. या संकल्पनेचा कालखंड जर लक्षात घेतला तर आपण असं समजू की औद्योगिक क्रांती पासून सन 1930 पर्यंत ही उत्पादन संकल्पना अंगीकारली जात होती. आज देखील ती अंगीकारली जाते. यापैकी कोणतीही संकल्पना आता आउटडेटेड नाही, थोड्याफार प्रमाणात वापरली जाते. पहिली जी उत्पादन संकल्पना शोधली गेली त्या संकल्पनेचं सार काय होतं किंवा त्या संकल्पनेत काय विचार केला जात होता, तर त्याच्यामध्ये असं विचार केला जात होता की लोकांना वस्तूंची आवश्यकता असतेच. काहीही निर्माण करा, लोक खरेदी करतात. कारण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये उत्पादन ज्यावेळी सुरू झालं त्यावेळी लोकांच्या अनेक प्रकारच्या गरजा ह्या प्रलंबित होत्या आणि कारखानदारी सुरू झाल्यानंतर, औद्योगिकरण सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या अनेक वस्तू आणि सेवा निर्माण होऊ लागल्या. त्यामुळे लोकांना ज्या ज्या वस्तू निर्माण होत्या त्या सगळ्या आवश्यक वाटू लागल्या आणि ते लोक सगळे खरेदी करत होते. आणि त्यामुळं उत्पादन संकल्पना असं मानते की तुम्ही काहीही उत्पादन करा, लोक घेतातच. लोकांना वस्तू आणि सेवा ह्या आवश्यकच असतात, त्यांना वस्तू आणि सेवा वापरावयाच्याच असतात. त्यामुळं तुम्ही जे जे निर्माण करता, उत्पादन संस्था जे जे निर्माण करते ते बाजारपेठेत खपते अशी मानणारी ही संकल्पना. त्याच्यासाठी विशेष विपणनाची गरज असत नाही, कुठल्याही प्रकारच्या जाहिरात प्रसिद्धीची गरज असत नाही. उत्पादित प्रत्येक वस्तू ही आपोआप विकली जाते असं मानणारी ही संकल्पना आहे. आणि त्यामुळं तुम्ही भरपूर उत्पादन करा, वाजवी दर ठेवा. जास्तीत जास्त उत्पादन केलं तर त्या वस्तू जास्तीत पद्धतीने अधिकाधिक लोक घेतच असतात. अलीकडे जर उदाहरण द्यायचं तर काही चायनीज कंपनीज असतील, कोरियन कंपनीज असतील, तर अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या गोष्टींचं उत्पादन करतात आणि लोक सुद्धा विनासायाची त्या वस्तू खरेदी करत असतात. आणि त्यामुळं बहुतेक वेळा प्राथमिक आणि मूलभूत स्वरूपाच्या नवनवीन बाजारपेठेत येणाऱ्या वस्तू या बाबतीत उत्पादन संकल्पना वापरली जाते. त्याच्यामध्ये नवीन वस्तू आणि वाजवी दर जर ठेवला तर अधिकाधिक लोक त्या वस्तू खरेदी करतात. मग उत्पादन संकल्पना असं मानते की तुम्ही बाजारपेठेत वस्तू तयार करा, अधिक तयार करा, मास प्रोडक्शन करा, खर्च वाजवी ठेवा. तुम्हाला लार्ज स्केल प्रोडक्शनचा फायदा होऊ शकतो, मोठ्या प्रमाणावर उत्पादनाचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे दर वाजवी ठेवता येतात आणि बाजारपेठेत वस्तू आपोआप विनाशाळास विकल्या जातात. अशी मानणारी जी संकल्पना असते त्याला उत्पादन संकल्पना. दुसरी संकल्पना आहे ती विक्री संकल्पना. आता विक्री संकल्पना म्हणजे काय, तर ती उत्पादन संकल्पनेनंतर विकसित झाली. म्हणजे आपण ज्यावेळी उत्पादन संकल्पनेचा विचार करत होतो त्यावेळी त्याच्यामध्ये असं आपण पाहिलं की बाजारपेठेत कुठलीही वस्तू तयार करा, मी विकली जाते. अशा अनेक लोक अनेक वस्तू तयार करू लागले आणि मग स्पर्धा सुरू झाली. आणि मग स्पर्धा सुरू झाल्यानंतर तुम्ही बाजारपेठेत जे तयार केलं जातं ते आपोआप विकलं जाईना झालं. म्हणजे त्याला विकण्याला आडकाठी होऊ लागली. मग अशा वेळा दुसरी संकल्पना ही अंगीकारली गेली. 1930 नंतर ही संकल्पना, विक्री संकल्पना अंगीकारली गेली, ती आज तागायती आहे. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, तर तुम्ही केवळ उत्पादन करू नका. भरपूर उत्पादन केलं म्हणजे बाजारपेठेत ते खपलं जातच असं नाही. तर त्याच्यासाठी विक्री प्रयत्न करावे लागतात. आक्रमक विक्री प्रयत्न जर तुम्ही केलात, तर लोक वस्तू खरेदी करतात. म्हणजे असं म्हटलं जातं, की विक्री होत नाही, तर ती विक्री घडवावी लागते. अशी मानणारी ही संकल्पना आहे. म्हणजे विक्री आपोआप होत नाही. विक्रीसाठी प्रयत्न करावे लागतात. जाहिरात असेल, प्रसिद्धी असेल, ग्राहक संकल्प असेल, संबंध असतील, त्याच्याद्वारे ग्राहक संपर्क असेल, त्याच्याद्वारे तुम्हाला वस्तू विकाव्या लागतात. वेगवेगळ्या विक्रीचे तंत्र वापरावे लागतात. तरच तुमची वस्तू विकली जाते अशी मानणारी ही संकल्पना आहे. आणि त्यामुळे विक्री तंत्र असतील, ग्राहक संपर्क असेल किंवा त्याचबरोबर विक्रय कलेवर त्याच्यामध्ये भर दिला जातो आणि त्याचा फोकस एकूण विपणनाचा हा वस्तू अधिकाधिक विकण्यावर असते. म्हणजे त्याच्यात थोडक्यात असं मानलं जातं की तुम्ही केन प्रकारे वस्तू विका, आक्रमक विक्रय तंत्र वापरा, उत्तम उत्पादन करा, ग्राहक शोधा आणि त्या पद्धतीने प्रचंड त्याची जाहिरात करा, प्रसिद्धी करा आणि त्या पद्धतीने त्या वस्तू बाजारपेठेत विका. म्हणजे तुम्ही जर विक्री पुश केला तरच विक्री होणार असते किंवा त्या जर तुम्ही हे प्रयत्न केला नाही तर तुमची विक्री होणार नाही.
अशी मानणारी ही संकल्पना आहे. विक्री संकल्पनेमध्ये विक्री होत नाही तर ती घडवावी लागते ही म्हणणारी संकल्पना आहे आणि त्याच्यासाठी विक्रय प्रयत्न करावे लागतात. विक्रय कलेचा वापर करावा लागतो. जाहिरात असेल, प्रसिद्धी असेल, वेगवेगळे विक्रय तंत्र असतील, विक्री योजना असतील, त्याचा प्रभावी मारा करा आणि विक्री संकल्पना. विक्री संकल्पनेचा आपण जर विचार केला तर अलीकडे तुम्ही पाहिलं तर सॅमसंग असेल, हिंदुस्तान लिव्हर असेल, अशा अनेक कंपन्या ह्या विक्री संकल्पनेचा विचार करतात. त्याच्यासाठी वेगवेगळ्या आकर्षक योजना राबवतात. उत्पादन संकल्पनेमध्ये फोर्ड सारखी जी कंपनी होती ती सुरुवातीला अनेक मोठ्या प्रमाणावर वाहन निर्माण करणारी ती आद्य कंपनी होती. त्यांनी मोठ्या प्रमाणावर वाहन निर्माण केले आणि ती बाजारपेठेत विकली. पुढे जाऊन विक्री संकल्पनेमध्ये तुम्हाला अनेक वेगवेगळ्या कंपन्या पाहायला मिळतील की ज्या विक्रीचे आकर्षक प्रयत्न करतात. तिसरी जी संकल्पना आहे ती तिसरी संकल्पना तिला वस्तू संकल्पना, प्रॉडक्ट कन्सेप्ट असं म्हटलं जातं. ही संकल्पना नंतरच्या काळामध्ये विकसित झाली. म्हणजे विक्री संकल्पनेमध्ये आकर्षक वस्तू तुम्ही तयार केला, विक्री प्रयत्न तयार केले तर ती वस्तू विकली जाते असं मानलं जातं. पुढे जाऊन त्याच्यामध्ये थोडासा बदल झाला आणि असं मानलं जाऊ लागलं की लोक नेहमी चांगल्या वस्तूच्या शोधात असतात, गुणवत्तापूर्ण दर्जेदार वस्तूच्या शोधात असतात. त्यामुळे तुम्ही दर्जेदार वस्तू निर्माण करा, लोक तुम्हाला शोधत येतील. म्हणजे ही थोडी कॉन्ट्राडक्टरी म्हणजे विरोधाभासी संकल्पना आहे. विपणन एकूण काय म्हणतं की तुम्ही ग्राहक शोध घ्या, पण वस्तू संकल्पनेत असं म्हटलं जातं की तुम्ही इतकी वस्तू दर्जेदार बनवा, चांगली बनवा, की एवढी दर्जेदार वस्तू असेल तर लोक आपोआपच तुम्हाला शोधत येतील. चांगल्या वस्तूच्या शोधात नेहमी लोक असतात. लोकांना नेहमी दर्जेदार वस्तू हव्या असतात. त्याच्या किमतीचा किंवा जाहिरातीचा फारसा उपयोग होत नाही. दर्जेदार वस्तू असतील तर लोक त्याच्यासाठी किंमत द्यायला तयार होतात असं मानणारी ही संकल्पना आहे. म्हणजे जाहिरात किंवा विक्री प्रयत्न करण्याचे म्हणजे वस्तू केंद्रित तुम्ही विपणन करा, वस्तूवर फोकस करा, वस्तू अधिक चांगली बनवा, अधिक ग्राहक तुमच्याकडे येत जाईल. म्हणजे विपणनाच्या केंद्रस्थानी वस्तू असते. वस्तू आता उदाहरणार्थ तुम्ही जर फिलिप्सचं उदाहरण घेतलं तर फिलिप्स कंपनी काय म्हणते, लेट्स मेक द थिंग्स बेटर, म्हणजे या चांगल्या वस्तू बनवूया, चांगल्या वस्तूचा व्यवहार करूया, चांगल्या वस्तूचा विनिमय करूया. आणि फिलिप्स ही कंपनी अशी आहे की जी दर्जेदार वस्तू तयार करत होती, आजही काही प्रमाणात आहे. रेमंड सारखे असेल, राडो घड्याळांची कंपनी असेल, मर्सिडीज ही कंपनी असेल, वाहन तयार करणारी ही कंपनी, या कंपन्या केवळ गुणवत्तापूर्ण वस्तूंचं निर्मिती करतात. वस्तू संकल्पना अंगीकारणाऱ्या ह्या कंपन्या आहेत असं आपल्याला सांगता येईल. वस्तू संकल्पनेत केंद्रस्थानी काय असते, वस्तू. वस्तू दर्जेदार बनवा, ग्राहक आपोआप तुमच्याकडे येतील, अशी म्हणणारी ही संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी. त्यानंतर महत्वाची एक संकल्पना सुरू झाली, तिचा कालखंड हा 1950 सांगितला जातो. म्हणजे ही पुढची जी विपणन संकल्पना आहे ती 1950 नंतर शोधली गेली. विपणनाचे एक मूलभूत तत्वावर आधारित ही संकल्पना. ही संकल्पना काय म्हणते, ही संकल्पना असं म्हणते की अधिक ग्राहकांचं समाधान तुम्ही केलात, ग्राहकांच्या गरजांना सुसंगत वस्तू बनवलात, म्हणजे तुमच्या विपणनाच्या केंद्रस्थानी ग्राहक आणि ग्राहकांच्या गरजा असल्या पाहिजेत. वस्तू असता कामा नये, तुमचा नफा असता कामा नये, तर ग्राहकांच्या गरजा असल्या पाहिजेत अशी मानणारी ही संकल्पना आहे. वस्तू तुमच्या दृष्टिकोनानुसार तयार करू नका, तर ग्राहकांच्या गरजांना अनुरूप ठरणारी तयार करा असं या संकल्पनेत मांडलं जातं. म्हणजे ग्राहकांच्या गरजांच्या अनुरूप वस्तू तयार करा, ग्राहकांना अधिक पर्याप्त महत्तम समाधान द्या, त्यांच्या आवश्यकता आणि गरजा विचारात घ्या आणि त्या सर्वोत्तम रीतीनं महत्तम रीतीनं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ग्राहक आपोआपच तुमच्या वस्तूने सेवा घेतील अशी मानणारी ही संकल्पना आहे. म्हणजे विपणनाच्या केंद्रस्थानी संपूर्ण ग्राहक असतात किंवा एकूण विपणनाचे सगळे प्रयत्न हे ग्राहकांच्या समाधानासाठी एकत्रित केले जातात, एकवटले जातात, इंटिग्रेट केले जातात असं आपल्याला म्हणता येईल. ग्राहक समाधानावर केंद्रित असणारी ही संकल्पना आहे. या संकल्पनेमध्ये उद्योग संस्था आपली दीर्घकालीन उद्दिष्ट निश्चित करते. अनेक उदाहरणं आपल्याला त्याची देता येतील. महत्तम ग्राहक समाधानासाठी हिरो होंडा सारखी कंपनी आहे, मारुती सारखी कंपनी आहे. अशा अनेक कंपन्या जास्तीत जास्त ग्राहक समाधान करून ग्राहकांना वस्तू आणि सेवा देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणजे विपणनाच्या संकल्पनेमध्ये नफा कमवणं दुय्यम, नफा कधी कमावा, ग्राहकांच्या समाधान करून नफा कमावा असं मानणारी ही संकल्पना असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी. त्यानंतर पुढची संकल्पना जी आजही सगळे लोक वापरतात ती संकल्पना म्हणजे सामाजिक विपणन. 1970 ते 80च्या दशकामध्ये ही सोशल मार्केटिंगची संकल्पना आली. या संकल्पनेमध्ये ग्राहक समाधानाच्या पलीकडे समाजाचा विचार करा असं म्हणतात. म्हणजे ग्राहक म्हणजे तुमच्या उत्पादन संस्थेच्या वस्तू आणि सेवा जेवढे लोक वापरतात तेवढ्यांच्यात तुम्ही समाधानाचा विचार करू नका, तर अखंड समाजाचा कल्याणाचा विचार करा अशी मानणारी संकल्पना आहे.
याच्यामध्ये सामाजिक कल्याण, सामाजिक जबाबदारी उद्योग संस्थेने पार पाडा. कारण उद्योग हा एक सामाजिक संस्था असते. समाजातून उत्पन्न मिळवते. त्या मिळवलेल्या उत्पन्नातून अधिकाधिक सामाजिक कल्याण तुम्ही साधलं पाहिजे. टाटा सारखी जी कंपनी आहे ती ह्या संकल्पनेचा मोठ्या प्रमाणावर वापर करते. म्हणून टाटा उद्योगानं काय केलंय, त्यांचे ग्राहक आहेत त्या ग्राहकांना तर दर्जेदार वस्तू ते पुरवतातच, परंतु त्यांच्यासाठी त्यांनी इस्पितळं असतील, चांगल्या चांगल्या औद्योगिक शिक्षण संस्था असतील, चांगल्या चांगल्या संशोधन संस्था असतील, अशा त्यांनी उभा केलेल्या आहेत. म्हणजे समाजाचं कल्याण करण्याचा प्रयत्न किंवा पर्यावरण संतुलन ठेवण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये पार पाडला जातो. त्याला सामाजिक संकल्पना असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याकडून समाजाची काही हानी होऊ नये, पर्यावरणाची काही हानी होऊ नये, अशा दृष्टीने जे विपणन केलं जातं, केवळ ग्राहकांचं कल्याण नाही, तर तुम्ही विशिष्ट ग्राहकांचं कल्याण करत असाल आणि तुमचे ग्राहक नसणाऱ्यांचं जर अकल्याण होत असेल, त्यांच्यावर जर अन्याय होत असेल किंवा त्यांचे शोषण होत असेल, तर हे सामाजिक संकल्पनेत मांडलं जातं. मग सामाजिक विपणन म्हणजे काय? सामाजिक विपणन म्हणजे ही संपूर्ण समाजाच्या कल्याणाचा विचार करणं, सामाजिक उत्तरदायित्व निभावणं हे सामाजिक विपणनामध्ये लक्षात घेतलं जातं. आता इंडाल सारखी कंपनी आहे, उत्खननाचं काम करते. मायनिंग मधली कंपनी. ज्यावेळी ती एखाद्या ठिकाणी मायनिंग करते, त्यावेळी वृक्ष संपत्तीची हानी होते. म्हणून इंडाल कंपनी काय करते? त्या परिसरामध्ये जेवढे वृक्ष आपले बाधित झालेले त्याच्यापेक्षा जास्त वृक्षांची लागवड आणि संवर्धन करण्याचा प्रयत्न करते. पर्यावरणाची हानी टाळण्याचा प्रयत्न करते. अशा अनेक कंपन्या तुम्हाला सांगता येतील की ज्या सामाजिक कल्याणाचा विचार करतात. इन्फोसिस सारख्या कंपनीने इन्फोसिस फाउंडेशन काढलेलं आहे. टाटांचा सुद्धा स्वतंत्र फंड आहे. त्याच्याद्वारे ते वेगवेगळ्या पद्धतीच्या सामाजिक कल्याणाच्या संकल्पना राबवत असतात. तुम्ही रिलायन्स उद्योग घेतला तर त्यांनी कोकिळाबेन अंबानी हा एक हॉस्पिटल मोठं अद्यावत सुरू केलंय. सामाजिक विपणनातूनच ह्या सगळ्या बाबी येत आहेत. त्यामुळे सामाजिक विपणन ही अलीकडे सगळे उद्योग राबवत असल्याचं दिसून येतं. त्यानंतर सगळ्यात शेवटची संकल्पना म्हणजे सर्वव्यापी विपणन, होलिस्टिक मार्केटिंग. ही थोडीशी नवीन अद्यावत असणारी संकल्पना आहे. अलीकडे याच्यावर खूप मोठा विचार सुरू आहे. म्हणजे अगदी त्याला ग्रीन मार्केटिंग मध्ये सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतं, सामाजिक विपणन सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट होतं. म्हणजे अनेक गोष्टींना स्पर्श करणारी विपणन. अमेरिकन मार्केटिंग असोसिएशननं 1980 ते 90 दशकामध्ये याचा विचार केला. त्यामध्ये अशी चर्चा झाली की आपण जे विनिमय विपणनामध्ये विनिमय महत्वाचा असतो, हे विनिमय घडवून आणतो, तो विनिमय हा नैसर्गिक पर्यावरणावर कमीत कमी प्रभाव टाकणार असला पाहिजे. म्हणजे विपणन करत असताना तुम्ही कुठल्याही पद्धतीनं नैसर्गिक पर्यावरणाची हानी करता कामा नये. अशा पद्धतीने विपणन करा, अशा पद्धतीने वस्तू आणि सेवांचं उत्पादन करा आणि त्या वितरित करा. आणि त्यामुळं एकूण मानव जातीवर कुठल्याही पद्धतीने किंवा जीवसृष्टीवर, सजीव सृष्टीवर, पृथ्वीवर, पर्यावरणावर, लोकांच्या राहणीमानावर कुठल्याही पद्धतीने अपायकारक गोष्टी होऊ नये. प्रदूषण वाढू नये, ग्लोबल वॉर्मिंग होऊ नये किंवा वृक्षतोड होऊ नये, अपायकारक नैसर्गिक ज्या नष्ट न होणारा कचरा त्याच्यावर साचू नये. अशा अनेक गोष्टींचा विचार करून ज्यावेळी तुम्ही विपणन करता त्यावेळी त्याला सर्वव्यापी विपणन असं म्हटलं जातं. म्हणजे ग्राहकांचं राहणीमान वाढलं पाहिजे, समाजाचं राहणीमान वाढलं पाहिजे, पण पृथ्वीचीही काळजी घेतली गेली पाहिजे. एकूण समाजाची काळजी घेतली गेली पाहिजे. ग्राहकांचं कल्याण, देशहित, मानवजातीचं कल्याण असा व्यापक विचार करून ज्यावेळी तुम्ही केवळ नफ्याचा, आपल्या ग्राहकांचा विचार करत नाही, तर अखंड मानवजातीच्या कल्याणाचा, सृष्टीच्या कल्याणाचा, सृष्टी प्रिझर्व्ह करण्याचा म्हणजे संवर्धित करण्याचा, सृष्टी संवर्धित करण्याचा ज्यावेळी विचार करता आणि विपणन करता, त्याला सर्वव्यापी विपणन असं म्हटलं जातं. या सर्वव्यापी विपणनामध्ये ही अत्यंत महत्वाची अलीकडची संकल्पना आहे. याच्यामध्ये 4 गोष्टी समाविष्ट होतात. एक संबंधावर विपणन, दुसरं एकात्मिक विपणन, तिसरं अंतर्गत विपणन आणि चौथं सामाजिक विपणन. संबंधावर विपणन म्हणजे ग्राहक, पुरवठादार असतील, समाज असेल, शासन व्यवस्था असेल, ह्या सगळ्यांशी योग्य चांगल्या पद्धतीचे संबंध तयार करायचे. ग्राहक, पुरवठादार, शासन, समाज, अनेक लोक जे आहेत, स्टेक होल्डर्स, व्हेरियस स्टेक होल्डर्स आपण ज्याला म्हणतो, त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करायचे आणि विपणन करायचं. त्याला संबंधावर आधारित रिलेशनशिप मार्केटिंग म्हटलं. दुसरी गोष्ट एकात्मिक विपणन म्हणजे काय? इंटिग्रेटेड मार्केटिंग. विपणनाचे सगळे प्रयत्न, सगळे एकत्रित प्रयत्न हे एकूण मानवजातीच्या कल्याणासाठी वापरायचे. म्हणजे उद्योगातला एखादा घटक फक्त मानवजातीच्या कल्याणाचा विचार करतो आणि दुसरा घटक केवळ नफाचा विचार करतो असं नाही. तर सगळ्यांचे प्रयत्न एका दिशेने झाले पाहिजे. एकात्मिक प्रयत्न, इंटिग्रेटेड एफर्ट्स, आणि त्याला इंटिग्रेटेड मार्केटिंग असं देखील म्हटलं जातं. तिसरं अंतर्गत विपणन.
म्हणजे तुम्ही केवळ ग्राहकांचं कल्याण करायला लागला, समाजाचं कल्याण करायला लागला आणि तुमच्या कर्मचाऱ्यांचं शोषण करायला लागला, सभासदांचं शोषण करायला लागला. अंतर्गत विपणनामध्ये तुमच्या कर्मचाऱ्यांचं सुद्धा तितकंच कल्याण झालं पाहिजे, जेवढं तुम्ही ग्राहकांच्या कल्याणाचा विचार करता, तेवढा तुम्ही समाजाच्या कल्याणाचा विचार करता. पण हे अंतर्गत विपणनामध्ये संस्था अंतर्गत अनेक जे घटक असतात, स्टेक होल्डर असतात, त्यांचा विचार केला जातो. आणि सगळ्यात त्याच्यातला शेवटचा भाग म्हणजे सामाजिक विपणन, म्हणजे मगाशी आपण उल्लेख केल्यामुळे समाजाच्या उत्तरदायित्वाचा विचार करून ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित विचार करून ज्यावेळी तुम्ही विपणनाचे तंत्र ठरवता, त्यावेळी त्याला सर्वव्यापी विपणन असं म्हटलं जातं. ही दीर्घकालीन विपणनाची बाब आहे. संस्थेचं अस्तित्व हे शाश्वत असतं हे गृहीत धरून ती शाश्वत राहिली पाहिजे, याच्यासाठी सर्वव्यापी विपणनामध्ये प्रयत्न केले जातात. आता या ज्या आपण 6 संकल्पना अभ्यासल्या, या 6 संकल्पना थोड्याफार फरकानं आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतातच. म्हणजे सगळ्या प्रकारचे जे उद्योजक आहेत, त्या संकल्पनांचा थोड्याफार प्रमाणात उपयोग करत असल्याचं आपण त्या ठिकाणी दिसून येतं. परंतु आज विपणनाच्या संकल्पना ह्या अशा उत्क्रांत होत गेल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. तर धन्यवाद. आजच्या व्याख्यानामध्ये आपण अभ्यासलं विपणनाचं महत्व काय आहे. मग ते उत्पादकाच्या दृष्टीनं, त्यानंतर उपभोक्त्याच्या दृष्टीनं, समाजाच्या दृष्टीनं आणि उद्योजकाच्या दृष्टीनं, अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं. त्याचबरोबर विपणनाच्या विविध संकल्पनांची आपण उत्क्रांत माहिती घेतली, त्या कशा उत्क्रांत झाल्या या पाहिल्या. त्याच्यामध्ये उत्पादन संकल्पना, विक्री संकल्पना, वस्तू संकल्पना, विपणन संकल्पना, सामाजिक विपणन संकल्पना आणि सर्वव्यापी विपणन संकल्पना, या 6 संकल्पना अभ्यासल्या.